सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत। जसं दिसतं तसं अजिबात नसतं आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला या विशेष बातमीपत्रात दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी। आणि आज या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची। वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे आणि आव्हाडांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। भाजप हा जमिनींचा व्यापारी आहे, त्यांना धर्माच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत असा खळबळजनक आरोप ठाकरेंनी केला आहे। तर ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। ये मुसलमान वक्त सिर्फ लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है। और ये क्या कहूं मैं, इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है। वक्फ बोर्ड के पास जितनी जमीनें निकालो अपने दोस्तों को दे दो। क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है तो अब उनकी जमीन निकालो अपने दोस्तों को दे दो। कल उठकर गुरुद्वारा के पास है, हमारे जैन लोग हैं, जैन भाई उनकी जमीन होगी, हिंदुओं की जमीन है, सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले हैं। बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है और इसीलिए हमने उसका विरोध किया है। वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूच असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। वक्फ याचा अर्थ दान, दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नाही। पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत। तर खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले। भविष्यामध्ये मुस्लिमांच्या सगळ्या संपत्त्या ज्या आहेत त्या भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जातील असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। तसंच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा, सारं गिळायचं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। त्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात। आता त्या 2 लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी? आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं, काय काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातल्या? प्रश्न असा आहे, या 2 लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या। मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची, ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले। तर वक्फ विधेयकावरून राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांना चांगलंच डिवचलं आणि इथंच वादाची ठिणगी पडली। राज्यसभेत नेमकं काय घडलं आणि त्यावर राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि या वादामागे नेमकं काय राजकीय गणित आहे, पाहूयात सविस्तर बातमी या स्पेशल रिपोर्टमध्ये। पटेलांचे बाण राज्यसभेत धुमशान। रंगावरून नडले राऊत, पटेल भिडले। अवकातीचा वाद दलालीपर्यंत गेला, राऊतांनीही लगावला टोला। आगे हमारे दोस्त आगे, हे दलाल आहेत सगळे। हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करेन। वक्फ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। प्रफुल्ल पटेलांनी बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई दंगलीचा उल्लेख करत संजय राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर राऊत रंग बदलणारे असल्याचा टोला लगावला। त्यावर संतापलेल्या राऊतांनीही मग पलटवार केले। हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया, आपण
कलर नको बदला. हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? प्रफुल्ल पटेलांची टीका चांगली जिव्हारी लागल्यानं राऊतांनी थेट पटेलांना नागडा करण्याची भाषा केली. आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करीन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. तर राऊतांच्या इशाऱ्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी अंगूर खट्टे हे म्हणत पुन्हा एकदा राऊतांना डिवचलं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल विरुद्ध संजय राऊत हा वाद आगामी महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी आहे का, याची चर्चा रंगली. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्टपणे वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूनं तर ठाकरे गटानं विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अल्पसंख्याक मतांचं विभाजन होणार का, याकडे आता लक्ष लागलंय. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर एकनाथ शिंदेंच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. युबेटी यामध्ये बी आहे आणि तो एकनाथ शिंदेंनी काढता त्यांना येणार नाही असाच टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. एनसी म्हणजे काय शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. यूज अँड थ्रोमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी, त्याचं काय? ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय? बाप आहे तो. आता बातमी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला आणि ती महिला IAS कोण आहे ती माहीत असल्याचा दावाही खडसेंनी केलाय. तर या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना आव्हान दिलंय, एक पुरावा दाखवा, एक राजकारणातून बाहेर पडेन असं खुलं आव्हान महाजनांनी दिलंय. रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले. आता हे गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे. हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे. मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत. आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल सत्तेंचा आरोप आहे. त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचे, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल त्याने दाखवावं. पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाल तरी जोड्याने मारतील. मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना चांगलंच फटकारलं. लाईटली बोलून कुणालाही दुखावू नका असं अजित पवारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलं. नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच केला होता. नाहक असं कोणी लाईटली बोलून
कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे. आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेस कोकाटेंना फटकारलेला आहे आणि लाईटली बोलून कोणालाही दुखावू नका असं म्हटलं. तर अजित पवार यांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपरती आली. शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलं, शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं आता कोकाटेंनी म्हटलंय. नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा प्रतिसवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना केला होता आणि त्यामुळे वाद उफाळला. वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं. त्यापेक्षा मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियासमोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. तर बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. फुटबॉल खेळावा तसं ते मारहाण करत होते असं देखील अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत 3 तरुणांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता आणि त्यावर अजित पवारांनी कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल. त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. तर वळूया पुढील बातमीकडे. काय डोंगर, काय झाडी, काय हाटील हे डायलॉग ऐकले तर आपल्याला शहाजी बापू पाटलांची आठवण येते. आणि शहाजी बापू पाटील म्हटलं की रिलॅक्स असं व्यक्तिमत्व. परंतु याच शहाजी बापू पाटलांनी भर सभेत स्वतःच्याच तोंडात मारून घेतली आहे. शहाजी बापू एवढे उद्विग्न का झाले आणि त्यावर विरोधकांनी आता काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. मला ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसूला आपल्याला हे तोंडात मारून घेणारे आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील म्हणत राज्यभर प्रसिद्ध झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील. शहाजी बापू पाटलांनी भर सभेत बोलताना स्वतःच्याच हातानं तोंडात मारून घेतलंय. त्याला कारण ठरलं भाजप नेते रणजितसिंह निंबाळकरांचा झालेला पराभव. तोंडात मारून घेताना शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले पुन्हा ऐका. जया भाऊ सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची. आईची शपथ तुम्हाला हात वर करा, देणारा नाही खरा हात वर करा. मला ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसूला आपल्याला काय माणसं आपण का बघून केलं आपण कशासाठी. लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना आघाडी मिळाली. त्याबद्दल आपल्याला खंत वाटत असल्याचं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तर फाशी घेईन अशी शपथ शहाजी पाटलांनी घेतली होती. मात्र त्यानंतरही शहाजी पाटलांचा पराभव झालाच. आता पराभवानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नागरी सत्कार सोहळ्यात शहाजी बापू पाटलांनी स्वतःच्याच कानाखाली मारली. यावर खासदार धैर्यशील मोहितेंनी खोचक टोला लगावला. कसं आहे, त्यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट, आता विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त आहेत.
इच्छुक असतील की वरिष्ठांनी संधी द्यावी, काय तर आपण सक्रिय आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात ते नेहमी. ज्येष्ठ आहेत, मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. ते किती खालच्या पातळीला जाऊन माझ्यावरती बोलले, माझ्या कुटुंबावरती बोलले, तरी मी त्याचं काही त्यांच्या पद्धतीनं कधी उत्तर देणार नाही. मी कामाच्या पद्धतीनं माझं उत्तर देईन. हे असं असलं तरी शहाजी बापू पाटलांची ही कृती पुन्हा चर्चेत येण्यासाठी आहे की खरंच उद्विग्नतेतून आहे, याची चर्चा रंगली आहे. भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पंढरपूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली, लँडस्लाइड मॅन्डेट दिलं, ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार. त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. अजित पवारांनी आपलंच कौतुक करत पाठ थोपटली आहे. बारामतीमध्ये मी जेवढं आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला मिळणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनाही चिमटा काढलाय. मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे. तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून, मला वाटतं 52ला पहिली निवडणूक झाली असेल ना, 52लाच, तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं. आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं, आणि मी थांबणार नाहीये. तर एकीकडे अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढला, तर दुसरीकडे मात्र काकांच्या कृपेचा उल्लेख केलेला आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा अजित पवारांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र अजित पवार नेमकं काय म्हणाले, काका पुतण्या या वक्तव्यामुळे एकत्र येण्याची शक्यता का निर्माण झाली आहे, पाहूयात यामागचं नेमकं राजकारण काय असू शकतं या स्पेशल रिपोर्टमधून. आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. ऐकलत, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटलेला असताना दिलखुलास अजित पवारांनी काका शरद पवारांची आठवण काढली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्या बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातल्या या वक्तव्यानं. कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काका शरद पवारांना धोबी पछाड दिला. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या आहेत. 12 डिसेंबर 2024ला वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांची दिल्लीत भेट झाली. 23 जानेवारी 2025ला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. तर 27 जानेवारी 2025ला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला. 22 मार्च 2025ला अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकदा एकत्र आले. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा रंगली आहे.
इतकंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद समोर आलेत. मात्र महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत ते देखील पाहूयात. धारावी प्रकल्पाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध आहे, तर शरद पवारांची वेगळी भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. काका पुतण्याची जवळीक वाढली आहे, त्यामुळे ठाकरे गट नाराज आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काका पुतण्याच्या भेटीगाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच आता अजित पवारांनी काकांची आठवण काढल्यानं पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा रंगली आहे. मात्र ही चर्चा पेल्यातील वादळ ठरणार की पवारांची पॉवर खेळी याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. गर्भवती महिलेला उपचारांसाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं या अहवालामध्ये म्हटलंय. राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केली आहे आणि या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केलेला आहे. पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक असल्याचा हा ठपका आहे. चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका ठेवल्याचं पाहायला मिळालंय. समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आलेला आहे. सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे. पुढील 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार आहे. तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून 4 उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आणि या समितीचा अहवाल आल्यावर दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. साहेब असतील किंवा आपले आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी 4 सक्षम लोकांची टीम चौकशीसाठी नेमलेली आहे आणि लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याचा अहवाल द्यायचा सांगितलेला आहे. तो अहवाल आल्यानंतर निश्चित जेवढी कडक कारवाई त्याच्यावर करता येईल ती करण्याचा प्रयत्न राहील. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या घटनेनंतर राज्य सरकारकडून आता राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी एक ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार असून यानुसारच राज्यामधील दवाखान्यांचं कामकाज होईल. जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. ज्यामधील सरकारी रुग्णालयात बाहेरच्या औषधांच्या चिठ्ठ्या देऊ नयेत किंवा कोणत्याही प्रकारचा चार्ज घेऊ नये असाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अत्यंत जागरूकतेनं लोकांना सेवा देणं आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य माणूस जर कुठे जात असेल तर तो पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात जातो, त्यामुळे साहजिकच त्यांची जबाबदारी अधिक आहे. पण दुर्दैवानं जर असा प्रकार होत असेल तर तो गंभीर आहे. त्यांच्यावरती कारवाई तर करूच, परंतु कारवाई न थांबणार नाही तर अशा पद्धतीचे प्रकार पुढे सुद्धा उद्भवू नयेत यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या मी करू. वळूया पुढील बातमीकडे. पितांबर आणि जानवं धारण केलं नसल्यानं गर्भगृहात आपण प्रवेश करू शकत नाही असं म्हणत माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शन आणि पूजा करण्यापासून रोखण्यात आलं. वर्ध्याच्या देवळी इथल्या राम मंदिरातला हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे रामदास तडस आणि त्यांच्या पत्नीनं गर्भगृहाच्या बाहेरूनच पूजा केली. सोहळं आणि जानवं नसल्यामुळे मंदिरामध्ये प्रवेश नाकारलेला आहे. रामदास तडस यांनाच हा प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरूनच पूजा केली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलं. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही, वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं का असा सवाल राऊत यांनी केला आणि त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी जोरदार उत्तर दिलं आहे. मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा त्यात आहे. आम्ही कोणाच्या कानफडात मारली? एअर इंडियाच्या चेअरमनच्या. मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं. जो एअर इंडियाचा CMD होता, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारलं.
अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे, त्याच्या कानफडात मारली पाहिजे. वॉचमन, शिपाई, चहा देणारा, हां, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही. मनसेवर टीका करणं आणि मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात. अशा भिकार फुलल्या माणसाला उत्तरं द्यायची गरज नाही. वळूया पुढील बातमीकडे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आता आणखीन तीव्र झालंय. दादरमध्ये शिंदे सेनेनं एक बॅनर लावून राज ठाकरेंना डिवचलं. पाहुयात बॅनर नेमकं काय आहे आणि शिंदे सेनेमध्ये आणि मनसेमध्ये हा तणाव कसा वाढलाय. गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय? शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. शिंदे सेना आणि मनसेत संघर्ष वाढणार. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया हसतायत. आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी मनसेला डिवचलं. दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदे सेनेनं मोठा बॅनर उभारला आणि गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय, असा सवाल केला. साहजिकच यावरून मनसे नेते संतप्त झाले. बालबुद्धी आहे तो, खूप लहान आहे तो, त्याची वैचारिक पातळी पण तेवढीच आहे, कारण शिक्षण पण त्याचं कमी आहे. त्यामुळे त्यांनी ही भाषा वापरली. त्यांना पहिलं जाऊन तुम्ही विचारा की त्यांनी त्याच्या बाबांना विचारलंय काय की मी हा होर्डिंग लावू का. बाबांनी कधीच त्याला परवानगी दिली नसती या गोष्टीला, कारण हे साफ चुकीचं आहे. तणाव निर्माण झाल्यानंतर पालिकेनं हे बॅनर हटवलंय. दरम्यान शिंदे सेनेच्या मनसे विरोधाला मोठं कारण आहे. विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावरून महायुतीत तणाव निर्माण झाला होता. मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार देऊ नये असा भाजपचाही आग्रह होता. मात्र शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अमित ठाकरेंचा पराभव झाला आणि ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. त्यामुळे मनसे आणि एकनाथ शिंदेमध्ये राजकीय दरी निर्माण झाली. त्याची सुरुवात कदाचित या बॅनरनं तर झाली नसेल ना. मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तीव्र होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. राज्यामध्ये तब्बल 72,000 शिक्षक कमी झाले आहेत. नेमकं कारण काय आहे शिक्षकांचं कमी होण्यामागे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. सरकारी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं याचा थेट फटका शिक्षकांच्या संख्येवर होतोय. गेल्या 15 वर्षात राज्यातील 22,000 महाविद्यालयांमधील तब्बल 52,000 शिक्षक शिक्षकेतर पदं कमी झाली आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या 62,000 शाळांमधील 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलाय. दरवर्षी राज्यात सुमारे 200 खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडतीये. त्याचा देखील फटका सरकारी शिक्षकांच्या संख्येवर होतोय. याला काही कारण आहेत. ती म्हणजे हम दो हमारा एक मुळे राज्याचा जन्मदर घटलाय. उच्च शिक्षण नोकरीच्या शोधात उशिरा विवाहाचं प्रमाण वाढतंय. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांची संख्या वाढली. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आणि त्यामुळे गेल्या 15 वर्षात सुमारे 72,000 शिक्षकांची पदं कमी झाली. यामुळे मात्र भविष्यात सरकारी शाळा बंद होणार की काय अशी भीती व्यक्त केली जाते. आता बातमी आहे पक्षांच्या दुनियेतील. आतापर्यंत तुम्ही बोलणारा पोपट पाहिलाय, पण तुम्ही कधी बोलणारा कावळा पाहिलाय का? होय, कावळा अगदी पोपटाप्रमाणे माणसाप्रमाणे बोलतोय. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कुठे घडतंय हे सगळं पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. चक्क माणसांसारखा बोलणारा कावळा. काकाला
आदिवासी कुटुंबाचा काल्या व्हायरल. सर्वांनाच पडली काल्याची भुरळ. काय पोपटासारखा बोलतोस असं आपण गमतीने म्हणतो. घरात पाळलेले पोपट माणसांशी संवाद साधतात हे नवीन नाही. पण चक्क कावळाही माणसांसारखा बोलतोय म्हटल्यावर आश्चर्य वाटणारच. चला आपण या आगळ्या वेगळ्या कावळ्याची भेट घेऊया. हे आहे गारगाव, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गाव. इथल्या एका फार्म हाऊस मध्ये राहणारे मंगळ्या मुकुणींचं कुटुंब सध्या चर्चेत आलंय. कोणाला फार माहिती नसलेल्या या परिसराकडे आता अनेकांची पावलं वळतायत. त्याला निमित्त ठरलाय हा कावळा. सर्वसामान्य कावळांसारखाच दिसणारा हा कावळा चक्क माणसांसारखा बोलत असल्यानं जास्त भाव खाऊन जातोय. बोलशील तर दे पाहिजे का? 3 वर्षांपूर्वी मुकणेंच्या मुलाला कावळ्याचं पिलू वादळी वाऱ्यात जखमी अवस्थेत सापडलं होतं. घरातील सर्व सदस्यांनी या पिलाला मायेनं वाढवलं आणि त्याचं नाव काल्या असं ठेवलं. काल्या हो कुठे काल्या आहे काल्या? 2.5 महिन्यांपासून हा काल्या अचानक लहराली की मुलांच्या बोलण्याची नक्कल करतो असं लक्षात आलं. काला आवाज दे काकाला. हो हो. काल्याच्या या हुशारीचा गावातील एकानं व्हिडिओ काढला आणि बघता बघता काल्या व्हायरल झाला. आणि कधीही न मिळणारं प्रेम आणि कौतुक कावळ्याच्याही वाट्याला आलंय. तो बोलायला आताच लागला. 2.5 महिने झालेत. बोलायचा ते आम्हाला पण नव्हता माहित. ते पोरीनेच आमचा आवाज घेतला. ती सांगायची का आई तो मला आवाज देते काल्या. आम्ही तिला सांगायचो का नसल हा आवाज देत. आम्हाला खोटा वाटायचा ना. मागून परत त्याने आवाज दिला तिला. तर हा मग आम्हाला माहित झाला काही आवाज देतोय. मग ते पोऱ्याला आमचे बाबू आहे ना त्याला मग आवाज द्यायला लागला ना. आता आम्ही काय विचारता का मग तो सांगता आम्हाला का हो नाही. काका, काल्या, काय, बाबू, सरगम, हो, नाही, आई असे अनेक शब्द तो बोलतो. खोकला झाल्यासारखा तो खोकून देखील दाखवतो. मायेनं जीव लावला की पक्षी देखील माणसाशी एकरूप होतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. 3 वर्षांपासून तो इथेच खातो. बाजूच्या झाडावर रात्री राहतो. मात्र आपल्या बांधवांसोबत त्यांच्या जगात जाण्याचं नाव घेत नाही. कारण काल्याला मुकणे कुटुंबाच्या मायेची ऊब मिळाली आहे. आता पक्षी तज्ञांनीही काल्याच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करून या प्रकारावर आणखी प्रकाश टाकण्याची गरज आहे. आज त्यांचे ते मायेच्या छत्रछायेमध्ये वाढलेला हा कावळा आज माणसाप्रमाणे यांच्याशी देखील बोलू लागलेला आहे. त्याची जी बोली भाषा आहे ती एक आदिवासी प्रमाणे एक बोली भाषा बोलतोय आणि हा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. फैयद शेख, साम टीव्ही, पालघर, वाडा. तर वळूया पुढील बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर थेट कोयत्यानं हल्ला केला. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासातच माज उतरवला. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली आणि या हल्लेखोरावर बलात्कार, खून, लूटमारी यासारखे तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली. शासकीय बंगल्यावर काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं सांगितलं जात आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थळावरती पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळावरती गेलो आणि पाहिलं तर तिथं त्याने आत्महत्या करण्यासाठी जे पिस्टल, आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल आणि एक खाली केस आणि राऊंड असा आम्हाला मिळालेला आहे. आम्ही तो जप्त केलेला आहे आणि अद्याप आम्हाला याच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. तपास सुरू आहे.
बिनपाण्यानं धुलाईचा वाक्प्रचार सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र लातूरमध्ये एक घटना सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली, कारण पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केलेली आहे। जनावरांची चोरी करणाऱ्या या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली। पोलिसांना पाहताच हा चोर गटारात लपून बसला। पोलिसांनी देखील या चोराला गटारातून बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं। पण काय, बरबटलेल्या या चोराला चक्क वॉशिंग सेंटरवर पोलिसांना न्यावं लागलं आणि तिथं पाण्याने पोलिसांना त्याची धुलाई करावी लागली आणि यानंतर त्याच्यावर कारवाईसाठी त्याला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जावं लागलं। राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आणि यासह सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजनाही राबवण्यात येत आहेत। आता यासह भाग्यलक्ष्मी योजनाही राबवण्यात येणार आहे। कोण आणि कशी राबवली जाणार आहे ही भाग्यलक्ष्मी योजना, पाहूयात या रिपोर्टमध्ये। राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली। महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली। दरम्यान सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते। योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50,000 रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येतं, तर लेक लाडकी योजनाही सुरू करण्यात आली। त्यात मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 75,000 रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते। मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात येते। ही योजना नेमकी काय, पाहूया। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं, राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ मिळेल। मुलींच्या नावे 10,000 रुपयांचं फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवलं जाईल। ते शासन मान्यतेनंतर जे निकष जाहीर होतील त्याप्रमाणे अर्ज येतील, त्याप्रमाणे निश्चितपणे या मुलींच्या खात्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे 10,000 रुपयाची अनामत रक्कम ठेवली जाईल, फिक्स डिपॉझिट केली जाईल। मला वाटतं की सर्व स्तरातून या योजनेचं निश्चितपणे स्वागत होईल। दरम्यान ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रमांतर्गत राबवण्यात येते। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली। या वर्षात न्यासाचं उत्पन्न 133 कोटींच्या घरात गेलंय। याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही राज्यातील मुलींसाठी एक आशादायी पाऊल ठरणार, एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला। नाही, आज भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे, कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो। तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? नाही, माझ्या शुभेच्छा मित्रपक्षांना काय सगळ्यांनाच असतात। फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। आता पाहूयात रामनवमीच्या बातम्या। रामनवमी निमित्तच्या या सगळ्या बातम्या आपण पाहूयात फास्टमध्ये। रामनवमी निमित्त नागपुरात शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेत फडणवीस, नितीन गडकरींनी हजेरी लावली। यावेळेस मोमिनपुरा भागामध्ये शोभायात्रा आल्यावर मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला।
राज्यात सर्वत्र रामनवमीच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत. कल्याण, मालाड, माणगाव आणि पुण्यातील वाघोलीमध्ये शोभायात्रा निघाली. या यात्रांमध्ये श्रीरामाची मूर्ती सर्वांनाच आकर्षित करत होती. तरुण तरुणींनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता, भगवे झेंडे हातात घेतले होते, तर उंच हनुमानाचे चलचित्र मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं. तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवत आणि लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली. ठाणे, मुंबई, पुणे आणि रायगड मधली ही दृश्य आपण बघतोय. तर शिर्डीमध्ये सकाळपासूनच रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. साई समाधी मंदिर आणि साई मूर्ती विविध रंगी फुलांनी सजवण्यात आली होती. साई मूर्तीला कोट्यवधी रुपयाच्या किमतीचे सोन्याचे आभूषण जे आहेत ते देखील घालण्यात आले होते. आणि आज साई मूर्तीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन भाविकांना झालेलं आहे. रामासारखं आपण बघतोय साईचं विलोभनीय असं रूप. शिर्डीमध्ये काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झालेली आहे. साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं 114वं वर्ष. साई मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे. संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी सोहळा हा साजरा झालेला आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या. अयोध्येत श्री राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठी गर्दीही झाली. अयोध्येच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. वडाळ्यामधल्या राम मंदिरात मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. तर नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आणि यावेळेस नागपुरात देखील रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात बांधलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी किरणोत्सव होत असतो. चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरामध्ये वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो. छताच्या झरोक्यातून सूर्यकिरणांचा प्रकाश प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पडतो आणि या प्रकाशाने संपूर्ण राम मंदिर उजळून निघतं. शुभ दिवशी समोरच्या खिडकीतून ऊन येत असतं. बरोबर सकाळी 6:30 ते 7. रामनवमी निमित्तानं वाराणसीमध्ये एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं. मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन भगवान श्रीरामाची आरती केली. आणि यावेळेस रामनवमीच्या निमित्तानं वाराणसीतील मुस्लिम महिलांनी रामाची आरती करून एकता आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. आता बातमी कोकणाला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाची आहे. सावंतवाडीत तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. तब्बल 2 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली. काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पावसाचा केळी आणि काजूच्या पिकालाही फटका बसलाय. पंढरपूर सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय. मेथवडे इथं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये पेरू, आंबा या फळबागांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं पॉली हाऊस जे आहे ते देखील जमीनदोस्त झालंय. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावांमधील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. सध्या या तलावांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील तलावांमधील पाणी पातळी कमी झाल्यानं लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे.
आता बातमी मुंबईच्या डबेवाल्यांची आहे. मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे 9 एप्रिलपासून 6 दिवस सेवा बंद राहील. मुंबईतील बहुसंख्य डबेवाले मुळशी, मावळखेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातल्या गावातून येतात आणि या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झालेल्या आहेत. या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. झेप्टोच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी दिलाय. झेप्टोवाल्यांना मुंबईत फिरू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. झेप्टोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं. आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि यावरून मनसे आक्रमक झाली आहे. आमच्या काही 6 पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून का घेऊन गेले? आम्ही झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का? इथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले. तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत, झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं. म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार. फिरणं बंद करू झेप्टोवाल्यांचं. त्यांनी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस नाही टाकायच्या. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञातांनी तलवारीनं हल्ला केला. रोहित महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आलेला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. अवघ्या 23 सेकंदांमध्ये हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. आमच्या कार्यालयामध्ये माझ्या काम करणारा एक व्यक्ती होता. त्यांच्या संगती आणखीन एक जण होते. आम्ही नाही दिसलो त्यामुळे त्यांच्यावरती तलवारीने मारहाण करताना व्हिडिओमध्ये आलेला आहे आपल्या. परत आमचं काही पर्सनली कोणाशी काही दुश्मनी पण नाही आहे किंवा कुठला वाद पण नाही आहे. कुठेतरी आम्ही समाज विकास कामं करण्यात म्हणजे यशस्वी होतोय आणि लोकांची सेवा करतोय ते बघण्यात लोकांना कुठेतरी प्रॉब्लेम होत असेल त्यामुळे हे षडयंत्र रचलेलं आहे. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. मयूर पार्क परिसरात एकावर चाकू हल्ला झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अगदी किरकोळ वादातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जो आहे तो जखमी झालाय. वरुण भिलारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण आज झालं. रामनवमीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे. रामेश्वरमधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण आहे. रामेश्वरला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रमच म्हणावा लागेल. अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे. ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी गर्दी केली. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना वाटतं की हा देश त्यांचा आहे. त्यांना जे वाटेल ते करतायत. याचा विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हँड्स ऑफ चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले होते. तर आपण ही 3 दृश्य बघतोय 3 राज्यांमधली. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, बोस्टन आणि टेक्सास या राज्यांमध्ये अशा पद्धतीनं ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. तर अमेरिकन नागरिक का संतप्त झालेत ते आपण बघतोय. डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकेतील नागरिकांनी हँड्स ऑफ हे आंदोलन सुरू केलेलं आहे. 1200 ठिकाणी लाखो नागरिक आणि 150हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. अर्थव्यवस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरणावरून मोठा संताप व्यक्त होतोय. सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाल्यामुळे आंदोलन होत आहे. गृह, ऊर्जा, कृषी, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानं चीड आहे. वळूया महत्त्वाच्या बातमीकडे. तुम्ही खरेदी केलेलं सोनं नकली तर नाही ना?
कारण तुम्ही घालत असलेले सोन्याचे दागिने तांब्या पितळापासून बनवलेले असू शकतात. एक व्हिडिओ या संदर्भातला प्रचंड व्हायरल होतोय. नकली दागिने हॉलमार्क लावून कसे विकले जातात हे त्यामध्ये दाखवण्यात आलंय आणि त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा. सोने को असली बनाया जा रहा है, गहनों के फर्जी हॉलमार्क लग रहे हैं, पीतल तांबे की ज्वेलरी को 22 कैरेट का शुद्ध सोना बताया जा रहा है. इतना ही नहीं, इस ज्वेलरी का बकायदा फर्जी सर्टिफिकेट भी दिया जा रहा है. सोना कितना असली है, हॉलमार्क इसकी गारंटी देता है. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. खरंच पितळ तांब्याचा वापर करून 22 कॅरेट सोनं असल्याचा दावा केला जातोय आणि हेच सोनं ग्राहकांना शुद्ध 22 कॅरेटचं सोनं म्हणून विकलं जातंय. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. नकली हॉलमार्क लावलेलं सोनं बाजारात. पितळ तांबं वापरून 22 कॅरेट सोन्याचा हॉलमार्क. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? तुम्ही वापरत असलेलं सोनं हे नकली नाही ना याची पुन्हा खात्री करून घ्या, कारण हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही तुमच्या दागिन्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. नकली सोने को असली बनाया जा रहा है, गहनों के फर्जी हॉलमार्क लग रहे हैं, पीतल तांबे की ज्वेलरी को 22 कैरेट का शुद्ध सोना बताया जा रहा है. इतना ही नहीं, इस ज्वेलरी का बकायदा फर्जी सर्टिफिकेट भी दिया जा रहा है. हा व्हिडिओ आता समोर आल्यानं अनेकांना प्रश्न पडलाय, कारण सोन्यासोबत हे सोनं शुद्ध असल्याचं हॉलमार्क नंबरचं कार्डही दिलं जातं. त्यामुळे यावर अनेकांना विश्वास बसतो. मात्र याचाच फायदा घेत फसवणूक केली जातीये. या सोन्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं. व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे. दैनिक भास्करनं स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केलाय. नकली हॉलमार्क लावून सोन्याची विक्री केली जात होती. अनेक ठिकाणी बाजारात नकली सोनं आढळून आलं. त्यामुळे हे नकली सोनं आहे की असली ते कसं ओळखायचं याची माहिती आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आमचे प्रतिनिधी ज्वेलर्सला भेटले आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. 2021 पासून BISने हॉलमार्कच्या ह्याच्यात आकडे लिहायला सुरुवात केली. 6 आकडी नंबर असतो, त्यामुळे 916 लिहितच नाहीत. म्हणून ग्राहकांनी सुद्धा किंवा व्यापाऱ्यांनी हे अशा सिम्बॉलवर विश्वास ठेवू नये. दागिन्यावरील HUID नंबर व्हेरीफाईड करता येतो. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या ॲपवरून नंबर तपासून पाहू शकता. मात्र यांनी लोकांना कसं फसवलं ते देखील पाहूयात. 15 ग्रॅम चेन जे 5 कॅरेट होतं त्याची मूळ किंमत होती 29,000. मात्र नकली हॉलमार्क लावल्यानंतर त्या चेनची किंमत झाली 1,25,000. तर 1.89 ग्रॅमचा झुमका जे 5 कॅरेट होतं त्याची मूळ किंमत 2,000 असताना नकली हॉलमार्क नंतर त्याची किंमत 17,000 लावण्यात आली. तर 850 ग्रॅमचं पॅन्डल जे 18 कॅरेट होतं त्याची मूळ किंमत 6,000 असताना नकली हॉलमार्क नंतर त्याची किंमत 10,000 रुपये इतकी लावण्यात आली. म्हणजेच तांब्या पितळेवर हॉलमार्क चढवलेल्या हॉलमार्क सोन्याची किंमत 37,000 इतकी होती. मात्र ग्राहकांना ते 1,52,000 रुपयांना विकलं गेलं. अशाच प्रकारे राजस्थानमध्येही फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.